हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे साबुदाणा वडा. अगदी टम्म फुगलेला, खुसखुशीत, हलका फुलका, अजिबात तेल न खाल्लेला असा साबुदाणा वडा बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो शाबू भिजवलेला. त्याच्यानंतर एक फुल वाटी भरून आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि मिरची वाटून घेतलेली आहे आणि 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत उकडून स्मॅश करून. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे याचा गोळा बनला पाहिजे. व्यवस्थित एकत्र असं शाबू करून त्याचा गोळा तयार झाला पाहिजे. हे पहा, माझा गोळा बनवून तयार झालेला आहे. आता त्यातलं थोडासा आपण एक गोळा घ्यायचा असा लाडू प्रमाणे आणि तो असा थोडा तळ हातावरती आपण चपटा करायचा आहे त्याला. हे पहा, या पद्धतीने आपण त्याला थोडा चपटा करायचा आहे. हे पहा असा. आणि या पद्धतीने सर्व आपण साबुदाणे वडे तयार करून घेणार आहोत. आता कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवणार आहे आणि तेलामध्ये अगदी इझिली बसतील एवढेच आपण वडे सोडायचे आहेत. हे पहा, आता मी 4 साबुदाणा वडे सोडलेले आहेत तेलामध्ये. लगेच आपल्याला ते पलटवायचे नाही, थोडा वेळ जाऊ द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे पलटवायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर वरती आपल्याला हे तळून काढायचे आहेत, म्हणजे तो आतूनही कच्चा राहत नाही, व्यवस्थित भाजला जातो. अगदी हलका फुलका बनतो, टम्म फुगतो आणि तेल सुद्धा अजिबात याच्यामध्ये तेल नसते, आपण पाहू शकता. आणि याच प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली साबुदाणा वड्याची रेसिपी तयार आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. अतिशय छान बनतात, आपण पाहू शकता. थँक्यू.